राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होईल, उद्या होईल अशा पद्धतीची वेगवेगळी आश्वासनं मिळतात, परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार काही झाला नाही. आणि आज आता बातमी आलेली आहे की मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देणार आहेत. आणि त्याच विषयावर आजचा संपादकीय. नमस्कार, लोकहिंद चॅनलच्या संपादकीय या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची बातमी आलेली आहे, ती बातमी कदाचित आपल्याला माहिती झाली असेल, कारण यावर मोठ्या प्रमाणामध्ये खरं म्हणजे टीकाच जास्त होत आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की मंत्र्यांचे अधिकार आता सचिवांना देण्यात आलेले आहेत. साधारणपणे महिना होऊन गेला आहे महाराष्ट्रामध्ये जो काही सत्ता बदल झालेला आहे, आणि त्या सत्ता बदलानंतर शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार अस्तित्वात आलेलं आहे. ज्या दिवशी अस्तित्वात आलं त्या दिवशी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतला. हा शपथविधी झाल्यानंतर 1-2 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं वाटलं होतं. मात्र एकूणच आत्तापर्यंतची परिस्थिती साधारणपणे महिना होऊन गेला, मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही. अर्थात त्याची कारणं आपल्याला माहिती आहेत. या कारणांच्या संदर्भामध्ये 2 संपादकीय सुद्धा आपली झालेली आहेत. कोर्ट मॅटर हा सगळा आहे आणि कोर्टामध्ये नेमका निकाल काय लागतो. 16 आमदारांचं जर निलंबन झालं तर या सरकारचंच अस्तित्व धोक्यात येईल. या सगळ्या बाबींचा विचार भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला सुद्धा करावा लागतोय, आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. आता हा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यानंतर सुद्धा आज मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, उद्या होईल अशा पद्धतीचं वारंवार सांगण्यात येत होतं. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा शिंदे गटाचे जे प्रवक्ते आहेत दीपक केसरकर, यांच्या वेगवेगळ्या तारखा रोज आपल्याला ऐकायला मिळत होत्या. मात्र जसजसा कोर्टामध्ये ज्या काही केसी दाखल केल्या आहेत, मग शिवसेना असेल किंवा शिंदे गटाकडून असतील, तर यांच्यावर जो निकाल चालू आहे त्या निकालाच्या संदर्भामध्ये ज्यावेळी तारीख येते त्यावेळी नेमकी तारखेला आज काय होईल असं आपण बघतो. आर्ग्युमेंट दोन्ही गटाच्या बाजूने होते आणि निर्णय मात्र येत नाही. निर्णय पुढच्या दिवसापर्यंत किंवा पुढच्या तारखेपर्यंत जातो. असंच काहीसं आतापर्यंत झालेलं आहे. आणि सोमवारी रिझल्ट लागेल अशा पद्धतीची संभावना आहे. कदाचित खंडपीठाकडे सुद्धा हा मुद्दा जाईल की काय, याही संदर्भामध्ये सध्या चर्चा आहेत. त्याच्यामुळे एकूणच ही जी सगळी परिस्थिती बघितली आणि आत्तापर्यंत ज्या काही आर्ग्युमेंट झालेल्या आहेत त्या आर्ग्युमेंटचा जर विचार केला तर साधारणपणे शिंदे गटाला त्रासदायक निर्णय येण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचं बोललं जातं. आणि म्हणूनच वारंवार ज्या तारखा आहेत त्या तारखा बदलल्या जातात. कदाचित याच दृष्टिकोनातून अधिक भारतीय म्हणजे विरोधक जे आहेत ते विरोधक सांगतात की कधी मंत्रिमंडळ होईल, या सरकारला लोकांचं काही देणं घेणं पडलेलं नाही, किंवा अतिवृष्टीमध्ये प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि यावेळी दौरे करण्याची आवश्यकता होती. दौरे बाजूला साधं पंचनामा सुद्धा होऊ शकला नाही. याही गोष्टी आता अजित पवार असतील किंवा काँग्रेस असतील या सगळ्यांनी आता उघड केलेल्या आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून मंत्रिमंडळ नसल्यामुळे सगळ्या प्रॉब्लेम निर्माण झालेत अशा पद्धतीचा विचार पुढे आल्यानंतर आज जी बातमी आलेली आहे ती महाराष्ट्रामध्ये खरंच म्हणजे पहिल्यांदाच असा प्रकार घडतोय. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे. आणि या संदर्भामध्ये अर्थात भारतीय जनता पार्टी त्याचं समर्थनच करेल, आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते या संदर्भामध्ये त्यांची बाजू घेत आहेत. मात्र काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल यांनी या मुद्द्याला अतिशय तीव्र शब्दामध्ये विरोध केलेला आहे. अगदी बाळासाहेब थोरात म्हणजे माजी महसूल मंत्री होते, त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की मुळातच हे सगळं काम करण्यासाठी मंत्री आणि मंत्रालय आणि सचिवालय असं 2 भाग आहेतच. मात्र आता मंत्रालयाला सचिवालय करण्याचं काम शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीनं केले अशी खरमरीत टीका त्यांनी केलेली आहे. अजितदादांनी तर या संदर्भामध्ये महाराष्ट्राचं दुर्दैव की अशा पद्धतीची वेळ महाराष्ट्रावर यावी अशा पद्धतीची स्टेटमेंट दिलेली आहे. आणि त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की हे सगळे आज मंत्रिमंडळ उद्या होईल हे सगळं चालत असताना कोर्ट ज्या बाजूने जातोय, अर्थात कोर्टाने कुठला निर्णय दिलेला नाही आणि आर्ग्युमेंट हा कोर्टाच्या निर्णयाचा भाग सुद्धा नसतो. बऱ्याच वेळा आपण बघतो की आर्ग्युमेंट वेगळी पद्धतीची असते आणि रिझल्ट सुद्धा वेगळा असतो. त्याच्यामुळं आपण त्याच्यावर 100% असं म्हणणार नाही की नेमका याच बाजूने रोख आहे. परंतु एकूणच सध्या जी काही चर्चा होत आहे त्या चर्चेच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर या संदर्भामध्ये येणारे रिझल्ट हे कदाचित शिंदे गटाला त्रासदायक होतील अशा पद्धतीचं बोललं जात आहे. आणि याच संदर्भामध्ये असं झालं तर काय करावं या दृष्टिकोनातून अमित शहाने सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परवा दिवशी दिल्लीमध्ये बोलवलं होतं.
आणि त्यावेळी सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार आता करणं किती घातक आहे, किंवा जर वेगळ्या बाजूनं निर्णय लागला तर भारतीय जनता पार्टीमध्ये या गटाला घेता येईल की काय, याही संदर्भामध्ये चर्चा झाल्याच्या ऐकवत आहे. आणि या सगळ्या बाबतीमध्ये विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केल्यानंतर आता लोकांची कामं थांबू नयेत म्हणून मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा सध्या आहे. अर्थात या बाबतीमध्ये अधिकृतता देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली नसली तरी तशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि हा अत्यंत चुकीचा आणि लाजिरवाणा निर्णय महाराष्ट्रासाठी घ्यावा लागतोय, याही संदर्भामध्ये लोकांच्या टीका आपल्याला दिसतील. नीलम गोरे यांनी तर म्हटलं की मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देणे हा काही पर्याय होऊ शकत नाही. आणि म्हणून एकूणच ही जी सगळी परिस्थिती जर आपण बघितली तर या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं होत आहे. ठीक आहे, आज होईल उद्या होईल, कदाचित काही तारखा काही तांत्रिक मुद्दाही असू शकतो, परंतु मंत्र्यांचे अधिकार हे सचिवांना देण्याचा विषय ज्यावेळी होतो त्यावेळी अगदी याच्यामध्ये हे सुद्धा अजितदादांनी पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे की मग एका बाजूला तुम्ही मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देताय ना, मग तुम्ही दोघे सुद्धा घरी बसा आणि मुख्य सचिवांना तुमचे अधिकार देऊन टाका. म्हणजे जो काय महाराष्ट्राचं जे काय व्हायचं ते सगळे सचिव लेवल किंवा नोकरशाहीत सगळं करेल, या अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे. एकूणच महाराष्ट्रामध्ये जी काही संघटनात्मक पेच निर्माण झालेला आहे, या पेच जो आहे त्याच्या दृष्टिकोनातून हा सगळा प्रकार होतोय की काय. मात्र ज्या पद्धतीनं सुरुवातीला मी सांगितलं की पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे वेळ आलेली आहे आणि मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याचं काम केलेलं आहे. आपण अनेक वेळा बघितलं असेल की नोकरशाही बऱ्याच वेळा सामान्य माणसांना त्रास देण्याचंही काम करते, हेही आपण अनेक कार्यक्रमांच्या मध्ये बघितलंय. एखादी योजना आणल्यानंतर ती योजना जर नोकरशाहीच्या मनामध्ये किंवा त्यांनी ठरवलं तर ती 100% यशस्वी होते, परंतु त्यांच्यामध्ये उदासीनता असली की त्या योजनेचा अगदी फज्जा उडालेला सुद्धा आपण बघतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये भारताची लोकशाही घटनाच अशा पद्धतीने की सचिवालय आणि मंत्रालय म्हणजे त्यांच्यावर अंकुश सुद्धा असावा. शासन आणि प्रशासन यांनी हातात हात घालून जर काम केलं तरच लोकांचा किंवा जनतेचा विकास होऊ शकतो, राज्याचा राष्ट्राचा विकास होऊ शकतो. आणि त्याच दृष्टिकोनातून ही सगळी प्रक्रिया निर्माण केली असताना सुद्धा आता मंत्र्यांचे अधिकार सचिवांना द्यायचं म्हणजे सचिव कोणत्या पद्धतीनं काम करतील हेही आता खरं म्हणजे या संदर्भामध्ये ज्या जर टीका आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितल्या, अगदी सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा राजकीय विश्लेषक हे सगळेच या गोष्टीला विरोध करत आहेत. त्याच्यामुळं यातून काय निष्पन्न होईल या पलीकडे हे तर दिसणारच आहे, परंतु त्याच्याही पलीकडे काल परवापर्यंत आज उद्या सांगणारं जी काही मंडळी होती त्यांनी आतापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच नाही, पण मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या ऐवजी राज्याचे मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिलेले आहेत. याचा नेमका अर्थ काय हेही शोधण्याची खरं म्हणजे गरज आहे. कारण जशा पद्धतीने आपण म्हणतो की बातमी असते आणि बातमी मागे सुद्धा एक बातमी असते, तर हा जो निर्णय या निर्णयामागे सुद्धा काहीतरी एक वेगळा निर्णय आहे. कदाचित या संपूर्ण गटाला की भविष्य आपलं अंधारमय आहे असंच कदाचित वाटत असेल, नाही तर 1 किंवा 2 दिवसामध्ये जर आपण म्हणूया की त्यांच्या मताप्रमाणे 2 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, असं जर शक्य असतं तर 2 दिवसासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या ऐवजी सचिवांना अधिकार का देण्यात आले असते, हाही मुद्दा महत्वाचा आहे. आणि त्या मुद्द्याला जर धरून आपण विचार केला तर कुठेतरी काहीतरी चुकतंय किंवा कुठेतरी पाल चुकतंय असंच कदाचित शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये असेल. आणि म्हणूनच हे सगळा जो प्रकार आहे की म्हणजे आपण महिन्याभरापासून बघत होतो की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, आता अधिवेशन होईल, अधिवेशनामध्ये हे खातं या माणसाकडे जाईल. अगदी काल परवापर्यंत भारतीय जनता पार्टीचे 7 ते 8, शिंदे गटाचे 7 ते 8 हे प्राथमिक स्तरावर मंत्रिमंडळाचं म्हणजे मंत्री म्हणून शपथ घेतील, त्याच्यानंतर पुन्हा एकदा विस्तार होईल अशी बातमी आली होती. त्याच्यामध्ये अगदी भारतीय जनता पार्टीचे या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये कोणते चेहरे असतील, त्याच्यानंतर शिंदे गटाचे कोणते, ही सुद्धा नावं आपण समोर बघितली. त्याच्यानंतर पुन्हा ही नावं समोर आल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे गटाचे जे काही आमदार होते त्यांनी पुन्हा एकदा आपलं बस्तान मुंबईकडे आगेकूच केलं, मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन केलं. या सगळ्या जर बाबी आपण बघितल्या तर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशाच पद्धतीनं वाटत होतं. मात्र एकूणच या सगळ्या ज्या काही केस दाखल केलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये, यातून काहीतरी चुकीचा कदाचित आपल्या विरोधामध्ये निर्णय लागू शकतो आणि मग सगळी परिस्थिती गंभीर निर्माण होईल
याच दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विचार केलेला दिसतोय. आणि म्हणूनच मंत्रिमंडळाचा विस्तार जो सातत्याने भारतीय जनता पार्टी शिंदे गट वारंवार सांगतं की मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच, तो लवकरच्या टप्प्यामध्ये दिसत नाही. जर तसं असतं तर मात्र मंत्र्यांचे अधिकार जे साधारणपणे 1 महिनापेक्षा जास्त काळ होऊन गेला, जे रोज मंत्रिमंडळाची म्हणजे दर आठवड्याला जी बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होते, त्या बैठकीमध्ये हे 2 मंत्री म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेत होते. आणखीन 2-4 दिवसाच्या जवळ जर मंत्रिमंडळाचा विस्तार असता तर कदाचित या ठिकाणी जे अधिकार मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिलेत ते सचिवांना अधिकार देण्यात आले नसते. याचाच अर्थ 100% मंत्रिमंडळाचा विस्तार हा लांबणीवर पडतोय. आणि लांबणीवर पडण्यामागची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये कदाचित आपल्या विरोधात निर्णय येतोय की काय, ही भीती शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारला असेल. आणि म्हणूनच त्यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याचा, एकूणच ही घटनाच मुळात चुकीची आहे. कारण सचिवांचे किंवा ज्याला आपण म्हणतो सचिव लेवल, सचिवालय यांचे अधिकार वेगळे असतात आणि मंत्रालयाचे अधिकार वेगळे असतात. मात्र आता मंत्रालय आणि सचिवालय दोन्ही हे नोकरशाहीच्या ताब्यात आलेले आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्राचं काय विकास होईल किंवा काय भलं होईल हे येणारा आगामी काळच ठरवेल.